माझी अडचण ऐकायची आहे. ऐक. माझी अडचण ही आहे की जर मला तुझ्याबरोबर पबमध्ये यायचं असेल ना तर मला शॉर्ट्स घालावं लागतात, त्याखाली हाय हिल सँडल्स घाला. तो सगळा लवाजमा घेऊन तुझ्याबरोबर पबमध्ये आणि तुझ्यासमोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, आणि मी ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे ते जर घालून आले तर तू ऑकवर्ड. का? कारण पबमध्ये असे कपडे घालून कोणीच येत नाही ना. अरे, मला जर इतकीच नाचायची हौस असेल ना तर मी गणपतीत नाचेल किंवा नवरात्रीत नाचेल किंवा माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिकडे ये बोललं तर तुला ते डाऊन मार्केट वाटतं. रात्रभर मित्रांबरोबर दारू पीत नाचलं तुला चालतं. मी तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी नाही राहू शकत. मला माझे घरी आई वडील असतात वाट बघत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जेवता जेवता टीव्ही बघायचा असतो. काय प्रॉब्लेम आहे रे तुमच्या बॉयफ्रेंड लोकांचा? हा, एकतर प्रेमाच्या नावाखाली भर रस्त्यावर खांद्यात हात घालता, आणि तोच जर हात आम्ही पकडला तर तुमच्या अंगाचा झाकीर खान बाहेर येतो, तुमचा सक्त लौंडा बनतो. नाही नाही बबडी, शेजारी कोणतरी आहे. नाही नाही, आता नाही बोलू शकत. आय लव्ह यू टू म्हणाला तर तुझी फाटते. आणि ते जर एखाद्या मित्राने 90 पाजली तर फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप सगळीकडे नको नको ते दोस्ती यारीचे स्टेटस. परवा काय टाकलेलंस? आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. ही जेव्हा मस्ती उतरते, पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडला आठवते ती गर्लफ्रेंड. कशी आहेस बुबडी? कुठे आहेस सोना? काय करतेस? तुम्हाला काय वाटतं रे? गोड गोड बोललं म्हणजे आम्ही पाघळतो, म्हणजे आम्ही येडे. जेवढे येडे आहोत वाटतं ना तुम्हाला, तेवढे येडे आम्ही नाही आहोत. बाकीच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचार त्यांच्या गर्लफ्रेंडच्या काय अपेक्षा असतात. मला सीसीडी हवा, मला स्टारबक्स हवा, मला बरिस्ता हवा, मला मल्टीप्लेक्स हवा. आणि मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात? साधा प्रेमाचा एक फोन कॉल, बास, प्रॉब्लेम सॉल्व.